आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत आहे। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त अकोल्यात प्रकाश पर्व साजरे। गुरुद्वारामध्ये उत्सव साजरा। मोहरी पिकांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव। अस्मानी व सुलतानी संकटांनी शेतकरी त्रस्त। अनावश्यक बॅरिकेड लावण्याची गरज तरी काय? अकोलेकरांचा वाहतूक शाखेला एकच सवाल। पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर। श्रमिक पत्रकार संघ व रावणकर हॉस्पिटलचे आयोजन। विषारी नागावर अकोल्यात शस्त्रक्रिया यशस्वी। पशुवैद्यकीय रुग्णालयाचा पुढाकार। आता सविस्तर बातम्या। गुरु गोविंद सिंग यांची आज जयंती। ही जयंती प्रकाश पर्व म्हणून देखील आज साजरी करण्यात येते। गुरु गोविंद सिंग यांच्या 358वा प्रकाश उत्सव अकोला येथील गुरुद्वारामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध उपक्रम राबवण्यात सुद्धा आले। अकोला येथे प्रकाश पर्व निमित्त शबद कीर्तन तसेच विविध कार्यक्रम झाले। प्रभात फेरी काढण्यात येत होती। समाज बांधवांचा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता। सोमवारी गुरु का लंगर मध्ये प्रसाद घेतला। गुरु गोविंद सिंग यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त गुरुद्वारामध्ये विविध कार्यक्रम होत आहेत। 28 डिसेंबर पासून कार्यक्रमाची रेलसेल सुरू आहे। प्रभात फेरी व गुरुपुरव आदी सकाळपासून सुरू आहेत। कीर्तन, दिवान, श्री अखंडपाठ हजुरी, राणी जत्था व भाई आकाशदीप सिंग द्वारा गुरुद्वार प्रबंध समिती अध्यक्ष रामिंदर सिंग छतवाल, कार्यकारी अध्यक्ष उपाध्यक्ष ओबेरॉय, सचिन जोगिंदर सिंग सेठी व समस्त गुरुद्वारा प्रबंध कमिटी अकोल्याने व्यवस्था पाहिली। रब्बी हंगामातील गहू हरभरा पिकाला पर्याय म्हणून अकोला जिल्ह्यातील काही शेतकरी मोहरी पिकाची लागवड करतात। मात्र दाणे भरण्याच्या अवस्थेत मोहरी पीक असताना मोठ्या प्रमाणात मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादक घटण्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। अकोला जिल्ह्यामध्ये खरीप व रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यायी पीक म्हणून मोहरी पिकाची लागवड करण्यात येते। मात्र काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या मोहरी पिकांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे यंदा मोहरी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हंगामामध्ये मोहरी पिकावर मावा व तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असून बागायती मोहरीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने याबाबत दखल घेऊन शेतकरी बांधवांना उपाय सुचवावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे। अकोला मूर्तिजापूर महामार्गावरील रेमंड शोरूम जवळ उड्डाण पुलावरून मूर्तिजापूरकडे जाण्याच्या मार्गावर बॅरिकेड लावण्यात आल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून बॅरिकेड काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। अकोला शहरातील काही भागांमध्ये वाहतूक पोलिसांनी अनावश्यक लावण्यात आलेले ब्रॅकेट्स काढण्याची मागणी नागरिकांमधून होत असून अकोला मूर्तिजापूर महामार्गावरील उड्डाण पुलाच्या खाली लावण्यात आलेले बॅरिकेड अपघातास कारणीभूत ठरत असून रविवारी बॅरिकेडमुळे अपघात झाल्याने दोघांना गंभीर दुखापत झाली होती। उड्डाण पुलावरून थेट खाली येताना धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे जाण्यासाठी बॅरिकेडमुळे अडचणी निर्माण होत असून अनावश्यक बॅरिकेडची गरज काय असा प्रश्न या निमित्ताने अकोलेकर नागरिक उपस्थित करीत आहेत। बॅरिकेडची ज्या भागांमध्ये आवश्यकता आहे तिथे न लावता अनावश्यक ठिकाणी लावण्यात आलेले हे बॅरिकेड नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून अपघातास कारणीभूत असलेली बॅरिकेड त्वरित पोलीस विभागाने काढावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। पत्रकार दिनानिमित्त अकोला श्रमिक पत्रकार संघ व रावणकर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यदायी उपक्रमांतर्गत पत्रकार, त्यांचे कुटुंबीय व नागरिकांची निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले। पत्रकार दिनानिमित्त रामनगर येथे स्थित रावणकर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उद्घाटक म्हणून खासदार अनुप धोत्रे, तर अध्यक्ष म्हणून अमोल रावणकर, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर श्रीकांत काळे, डॉक्टर अमर भुईबार, श्रमिक पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक महेंद्र कविशकर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद देशपांडे यासह मान्यवर उपस्थित होते। अकोला जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा वारसा लागला असून राज्य व राष्ट्रीय स्तरावर अकोल्याच्या पत्रकारितेची ओळख असल्याचे प्रतिपादन यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी केले।
यावेळी पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांची रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबिन, इतर महत्त्वाच्या रक्ताच्या चाचण्या, ECG, न्यूरोपॅथी टेस्ट, हाडांची तपासणी, फिजिओथेरपी, दंतरोग तपासणी, इतर तपासणी करण्यात आली। यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष प्रवीण ठाकरे, माजी अध्यक्ष अजय डांगे, मिलिंद गायकवाड, गोपाल हागे, नंदकिशोर जोगडेकर, रवी देशमुख, नीरज भांगे, शिवम पाथरकर, रिजवान खान, मधु कसबे, संदीप वानखडे, राजेंद्र बाहेती यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन श्रमिक पत्रकार संघाचे सचिव विशाल बोरे तर आभार कोषाध्यक्ष प्रवीण ठाकरे यांनी मानले। सुट्टीमध्ये प्राणी मात्रांना जगण्याचा अधिकार आहे। जागृती झाल्यामुळे मागील काही वर्षापासून विषारी नाग, साप यांना सर्पमित्राद्वारे वाचवले जात आहे। जखमी साप, अजगर यांच्यावर यशस्वी उपचार करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिले जात आहे। यासाठी वन्य विभागाची भूमिका देखील महत्त्वाची ठरते। कुंभारी येथे पवन इंगोले यांना रविवारी जखमी नाग दिसला। नाग वाचावा म्हणून त्यांनी वन विभागास कळवले। ही माहिती सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काढणे यांनी पिकिवे येथील डॉक्टरांना दिली। रविवार असूनही डॉक्टरांनी नागाला जीवनदान देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले। जवळपास 1.5 तास उपचार केले। यापूर्वी अनेक विषारी सापांचे व अजगरांच्या ऑपरेशनसाठी पुढाकार घेऊन काळणे यांनी डॉक्टरांना मदत केली आहे। यावेळी सुद्धा नागाला त्यांनी हाताळले। रेस्क्यू टीमचे इंचार्ज संघपाल तायडे, चालक यशपाल इंगोले, तुषार आवारे यांनी सुद्धा सहकार्य केले। पीकेव्ही डॉक्टर आशुतोष व त्यांच्या चमूने फार काळजीपूर्वक उपचार केले। नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असून नागाला मारण्याऐवजी नैसर्गिक अधिवासात सोडून देणे फार महत्त्वाचे आहे, हा संदेश या माध्यमातून दिला जात आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। ख्वाजा गरीब नवाज अजमेर यांच्या 813व्या उर्स मुबारक निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अकोला कच्ची मेमम जमातच्या वतीने निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन KMT हॉलमध्ये करण्यात आले होते। अकोला कच्ची मेमम जमात आणि नूर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजवंत 225 नागरिकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करण्यात आले। अकोल्यातील KMT हॉलमध्ये निशुल्क आरोग्य शिबिराचे उद्घाटक जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषारवारे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मुख्य अतिथी म्हणून नूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बिलालभाई ठेकिया यांच्यासह डॉक्टर श्रेय अग्रवाल, डॉक्टर असलम, कच्ची मेमम जमातचे अध्यक्ष जावेद जकारिया, जावेद खान, गुड्डू मेमन, रफीक मलक, आसिफ बोगा, माजी नगरसेवक फैयाज खान, अफसर कुरेशी यांची उपस्थिती होती। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरंग तुषारवारे यांचे स्वागत बिलाल ठेकिया यांच्या हस्ते करण्यात आले। निशुल्क आरोग्य शिबिरामध्ये 450 पेक्षा अधिक नागरिकांनी सहभागी होत शिबिराचा फायदा घेतला। निशुल्क आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर श्रेयश अग्रवाल, MD मेडिसिन, NCD विभाग डॉक्टर प्रीती कोगदे, डॉक्टर शीतल मस्के, नंदकिशोर कांबळे, दर्शन जनईकर, प्रदीप इंगाडे, डॉक्टर कांचन मंधानी, चांदेकर, नुपूर शिरसाट, भंडा, संजय राजपूत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथील डॉक्टर फैयाज शेख मेडिसिन विभाग डॉक्टर आनंद पबिटवार, डॉक्टर ऐश्वर्या नांगिया, आनंद मुलनकर, मनोज उमाडे, अक्षय पाटील, निळखंठ मांडेकर यांनी सेवा दिली। कॅम्प यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता जावेद जकारिया, गुड्डू मेमन, हनीफ मलक, जावेद खान, अफसर कुरेशी, तन्वीर खान, इम्रान बीच, असलम मंडापवाला, शारिक डोकडिया यांनी परिश्रम घेतले। यावेळी सर्वांचे आभार जावेद जकारिया यांनी व्यक्त केले। RRC न्यूज साठी अकोला महाराष्ट्र युसुफ शेख यांची विशेष रिपोर्ट। आज अभी KMT हॉल में जो हमारा आरोग्य शिविर ले रहे हैं उसमें सभी तपासनी हम लोगों ने यहाँ पे रखी हुई है। आँख की जांच है, फिर ब्लड की तपासनी है और उसमें से जो पेशेंट निकलेंगे उनको हम अगली सेवा दे देंगे। और इनको हमने मुख्यमंत्री सहायता निधि और महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, इसमें जो इनको मदद मिलती है ये भी हमने बताया है। और बच्चों के लिए जो राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम से इनको मदद मिलती है वो भी यहाँ पे देखा है। तो पूरा जांच हम लोग कर रहे हैं और पूरे ब्लड की जांच भी कर रहे हैं। जो रूटीन चेकअप रहता है, लोग एक रूटीन चेकअप नहीं करते हैं तो फिर उनको डायबिटीज़ है, शक्कर की बीमारी है, BP की बीमारी है, तो ये पता ही नहीं चलता है। और लोग ऐसे जाके खुद जाके दिखाते नहीं है, इसलिए हम लोगों को एक कैंप लेना पड़ता है। और सब लोगों ने यहाँ पे बहुत अरेंजमेंट अच्छी की हुई है KMT हॉल में।
और मैं बोलती हूँ कि सबने इसका, पूरे लोगों ने इसका लाभ लेना चाहिए। ख्वाजा गरीब नवाज के 813वें उर्स के मौके पर अकोला कच्ची मोमिन जमात की तरफ से KMT हॉल में एक मेडिकल शिविर रखा गया था, जिसमें सभी लोगों ने अपनी आंखों के इलाज कराए, खून के टेस्ट कराए और बहुत सारी सुविधा यहाँ पर जमात की ओर से अकोला मेडिकल कॉलेज और अकोला सिविल हॉस्पिटल की तरफ से ये दिया गया था। और इसमें से जिन पेशेंटों को, ज़रूरतमंदों को ऑपरेशन की ज़रूरत रहेगी, उनका अकोला कच्ची मोमिन जमात नूर चैरिटेबल ट्रस्ट जमात की ओर से ऑपरेशन फ्री में किया जाएगा। भाई, और संस्था आपकी और क्या क्या विकास करती है? हम लोग अकोला कच्ची मोमिन जमात, जो जनहित सोशल वेलफेयर सोसाइटी है, अमन सोसाइटी, ये तीनों चारों संस्था मिलके जो है जनरली पूरे अकोला शहर में मेडिकल के ऊपर काम करते हैं। जो मेडिकल में ज़रूरतमंद लोगों को ज़रूरत पड़ती है, उन्हीं के इलाज के लिए हम लोग आगे रहते हैं। अकोला शहरातील खडकी भागात जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी लक्षात आला, परंतु उशिरापर्यंत मनपा यंत्रणा पोहोचली नव्हती। वेळीच दुरुस्तीकडे नेहमी दुर्लक्ष होते, तसाच प्रकार आज देखील नजरेस पडला। अकोला महानगरपालिका क्षेत्रात अनेक भागांमध्ये जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाण्याच्या घटना घडत असताना सोमवारी खडकी भागात जलवाहिनी फुटल्याने अकोला शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। काटेपूर्णा प्रकल्पात मुबलक जलसिंचन असलं तरी पाण्याचा योग्य वापर होताना दिसत नाही। एखाद्या भागात जलवाहिनी फुटली तरी दुरुस्ती तातडीने करण्यात येत नाही, ही गंभीर बाब आहे। आजूबाजूच्या लोकांकडून या संदर्भात रोष व्यक्त केला जातो। योग्य नियोजनाअभावी पाणी प्रश्न उग्र रूप धारण करू शकतो। शहरातील वाढत्या प्रकाराला आळा घालण्याची गरज आहे। अकोला महापालिकेच्या जलसंपदा विभागाने लिकेज दुरुस्ती बाबतीत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। पावसाळा संपताच निसर्गातील विविध रानफळांच्या झाडांवर फळधारणा होत असते। साधारणतः दिवाळी संपल्यानंतर विदर्भाचा पठारी प्रदेशात मुबलक प्रमाणात आढळणारे रानफळ म्हणजे बोर। काटेरी बोर फळांच्या 500हून अधिक प्रजाती महाराष्ट्रात आढळतात। हल्ली संकरित कलमी बोर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात, मात्र अद्यापही निसर्गतः रानावनात आढळणाऱ्या बोर फळांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी वाशिम जिल्ह्यातील कामरगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये बोर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। प्रत्येक ऋतूंमध्ये निसर्गात उपलब्ध असणारे फळ मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असते, त्यामुळे बोर म्हटलं की प्रत्येक आबालवृद्धांच्या जिव्हाळ्याचा विषय। हिवाळ्याच्या दिवसात चवीने खाल्ले जाणारे फळ म्हणून बोराकडे पाहिले जाते, मात्र वृक्षतोडीमुळे अनेक बोरांच्या जाती नष्ट होत आहेत। शेतकऱ्यांच्या बांधावरील बोरी सुद्धा आता झपाट्याने कमी होताना दिसत आहेत। जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव व वनराई या संस्थेच्या बोर महोत्सवाचे आयोजन विद्यालयात केले होते। यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बोरांची मांडणी विद्यालयात केली होती। यावेळी बोरांची चटणी, बोरांचा मुरब्बा, बोरांचे बोरकूट, बोरांचे सरबत या पदार्थांची रेलचेल होती। पहिले मी बोरं स्वच्छ धुतले, मग ते स्वच्छ पुसून घेतले, त्याला वाळू दिले, आणखी कापले मी। त्यानंतर बोराची सामग्री जिरा, मोहरी, मेथी दाणे हे सर्व बारीक मिक्सरमध्ये काढून घेतले। भाजी चटणी तयार केली। पहिले बोरं स्वच्छ धुवून घेतले, मग त्याच्यातली बी काढून घेतली, मग त्याच्या 4 मिरच्या तव्यावर भाजून घेतल्या, मग त्याला फुटून घेतलं आणि 4 लसणाची फोडं घेतली। आणखी बोरापासून बोराचा मुरब्बा तयार। महोत्सवात सरबत बनवलेले आहे। हे बनवण्यासाठी सगळ्यात आधी बोराचे लहान लहान काप करून घ्यायचे आहे। त्यानंतर ते मिक्सरमधून काढायचे आहे। त्यामध्ये साखर, थोडं काळं मीठ आणि थोडं साधं मीठ टाकायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून ते काढून घ्यायचं आहे आणि सरबत तयार होतं। त्यामध्ये बोरकूट तयार केलेले आहे। किती प्रकारची बोरं आणली तू आज? एकाच प्रकारचे। ईश्वरी किती प्रकारची बोरं आहे? एका प्रकारची बोरं आहे। ओम, तू किती प्रकारची बोरं आणली? बोर महोत्सवासाठी
बोरं सर्वांची आपण खाऊया हा. आणि ज्याचं बोर चांगलं वाढलं हा. तर त्याचे आपण रोप तयार करू त्याच्या बोराच्या बियांचं आणि मग ते आपल्या आपल्या घरी आपल्या शाळेत लावू. किती प्रकारचे बोरं आणले आज इथं? एक प्रकारचे. कुठून गोळा केले? बरं. खुशी तू? शेतात मला बोरं खूप आवडते म्हणून मी बोरं जमा शेतातून गोळा केली. बरं. या बोर महोत्सवाच्या दिवशी आम्हाला खूप प्रकारची बोरं खायला मिळणार आहे. मग चांगलं वाटत आहे? मराठीतील पहिल्या वृत्तपत्रांची सुरुवात 6 जानेवारी 1832 रोजी झाली होती. हे औचित्य साधत पत्रकार दिनाच्या निमित्ताने अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने निमवाडी स्थित पत्रकार भवन येथे पत्रकार दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्रांची सुरुवात 1 जानेवारी 1832 रोजी केली होती. त्या निमित्ताने राज्यभरात दर्पण दिन, पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने निमवाडी येथील पत्रकार भवन येथे पत्रकार दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार तसेच प्रभात शिक्षण संस्थेचे संचालक तथा शिक्षण तज्ज्ञ गजानन नारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले व अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शौकत अली मीर साहेब, सरचिटणीस प्रमोद लासूरकर यांच्यासह जिल्हा पत्रकार संघाचे सभासद व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त अकोल्यात प्रकाश पर्व साजरे. गुरुद्वारामध्ये उत्सव साजरा. मोहरी पिकांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव. अस्मानी व सुलतानी संकटांनी शेतकरी त्रस्त. अनावश्यक बॅरिकेड लावण्याची गरज तरी काय? अकोलेकरांचा वाहतूक शाखेला एकच सवाल. पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर. श्रमिक पत्रकार संघ व रावणकर हॉस्पिटलचे आयोजन. विषारी नागावर अकोल्यात शस्त्रक्रिया यशस्वी. पशुवैद्यकीय रुग्णालयाचा पुढाकार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोलाचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.